राज ठाकरे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झालेली आहे. हिंदी भाषिकांविरोधात हिंसाचार भडकवणे आणि भाषिक द्वेष निर्माण राज ठाकरे करत आहे असा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर FIR दाखल करावा. स्थानिक यंत्रणा FIR दाखल करत नाही म्हणून आम्ही कोर्टात आलो आहे. राज ठाकरेंची कृती देशाची एकता आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणारी आहे असं याचिकेत म्हटलं आहे. तुम्ही काय रिॲक्शन द्याल? मला वाटतं मला 2-2.5 वर्षापूर्वी गुजरातमध्ये ज्या प्रकारे बिहारी लोकांना वागणूक मिळाली त्याच्याविरुद्ध कुणी याचिका दाखल केली होती का? आम्ही तर कोणत्या हिंदी भाषिकाला मारहाण केली नाही. वाद फक्त एक ग्राहक आणि एक दुकानदार होता, त्याला एक स्वरूप कुणी राजकीय स्वरूप कुणी दिलं हे पाहिलं पाहिजे ना. आणि प्रत्येकाला न्यायालयात जायचा हक्क आहे. आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडू, आम्हालाही तो हक्क आहे. कायद्याचं संरक्षण आम्हाला सुद्धा आहे. कुणी आमच्यावर FIR दाखल करावं न करावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, न्यायालय ठरवेल ना. पण असे FIR गुजरातमध्ये ज्यावेळेस ही घटना घडली की बिहारी लोकांना मारून मारून तिथून बाहेर काढलं, त्यावेळेस तो कुणी दाखल नाही केली. पण सार्वभौमत्वाला तुम्ही धोका निर्माण करताय असं म्हणणं आहे त्याचं. इथं हास्यास्पद आरोप आहे आमच्यात. आम्ही काय धोका निर्माण केला? हा, आमच्या इतकं तर राष्ट्रभक्त कुठला पक्ष नाही. आम्ही कशाला राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करू? राज ठाकरेंविरोधात पाटीदार समाजाने संताप व्यक्त केला आहे. सरदार महाराष्ट्र विरोधी होते असं तुम्ही म्हटलं. म्हणजे राज ठाकरे म्हणाले तुम्ही सरदार पटेलांची माफी मागावी अशी मागणी पाटीदार समाजाचे नेते अल्पेश कथेर यांनी केली आहे. काय सांगा? मला वाटतं कालच्या सभेत राजसाहेबांनी जे वक्तव्य केलं त्याला त्यांच्याकडं काहीतरी निश्चित आधार असेल. कारण राज ठाकरेसारखा एक नेता आणि सरदार वल्लभभाई पटेलसारखं एवढं मोठं व्यक्तिमत्व असलेल्या दिवंगत नेत्यावर काही आरोप करतील, त्याला काही आधार नसल्याशिवाय करतील असं मला वाटत नाही. त्याच्यामुळं याची ऐतिहासिक सत्यता पडताळून पाहिली पाहिजे आणि मगच त्याच्यावर मत पाटीदार समाजानं ठरवावं. जर असं चुकीचं बोलले असं काही मला वाटत नाही, कारण त्यांनी त्या गोष्टीचा अभ्यास केला असेल. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अगोदरची ही जर वक्तव्य असतील तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर त्याचा काय परिणाम झाला हे सगळ्या जगाला माहिती. 106 हुतात्मे त्या काळात झाले. पण तुम्ही माफी मागावी अन्यथा आम्ही तुमच्या विरोधात आक्रमण करू. हे पहा, जर चुकीचं वक्तव्य काही केलं असेल, जाणून बुजून आम्ही सरदार वल्लभभाई पटेलचा अपमान केला असेल तर माफी मागायला काहीच हरकत नाही. पण जर काही ऐतिहासिक गोष्टीत हे सापडलं असेल की सरदार वल्लभभाई पटेल यांचं वक्तव्य मुंबई महाराष्ट्राला देऊ नये असं असेल तर मला असं वाटतं की त्याबद्दल माफी काय मागायची. कारण राज ठाकरेसारखे नेते हे सगळा अभ्यास असल्याशिवाय एखाद्यावर आरोप करत नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.